हां इकडे लक्ष द्या, 2 मिनिट रायटिंग करून इकडे बघा. आपलं 2025चं टार्गेट HSC बोर्ड 2025 14 फेब ते वाला नाही, फिजिक्सचा पेपर आहे. ओके 14 किंवा 15च्या नियर आउट, त्या पेपरमध्ये हा क्वेश्चन नियर आउट असणार. ओके इतका महत्वाचा क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे पूर्ण लक्ष द्यायचं. ओके सो आपण पुण्यासाठी कोण आलं गेलं आपण नाही थांबणार. सगळ्यात महत्वाचं आपलं जे काही आपला सिलेबस कन्सिस्टन्सी चालू आहे, आपला क्लास आपण दररोज ठेवतोय, कुठल्याही प्रकारचा ब्रेक न देता, कुठलाही सणवार सुट्टी न देता सातत्यानं दररोज काम करतोय. ज्यांनी दररोज येणार आहे, दररोज काम करणार आहे, त्याला पर्सेंटेज येणार आहे, रिझल्ट येणार आहे 100%. ज्यांना घरात बसायचं त्यांचे पर्सेंटेज पण घरातच बसतील, त्या ॲव्हरेजनच असतील. नंतर तोंड लपून फिरण्याची पाळी 100% येणार आहे जर आपण पर्सेंटेज व्यवस्थित घेतले नाही तर. सण वार हे सगळ्या गोष्टी पुन्हा येणार आहेत, परत येणार आहेत आयुष्यात. आयुष्यात ही 12वी परत येत नाहीये, आणि ह्या 12वीचा गेलेला वेळ हा परत येत नाही. करिअरचा एक वेळ हा सेट झालेला हा परत येत नाही. त्याच्यामुळं थोडा वेळ कन्सिस्टन्सी वापरा, सुट्ट्या कमी घ्या. आता मी येतोय इथं स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी काय आहे, मेयर्स रिलेशन. त्याच्यामध्ये हा सायंटिस्ट खूप महत्वाचं काम केलं त्यानं, मेयर्स रिलेशन. फक्त आपल्याला याच्यामध्ये एक सिंगल 1 मोल वी विल कन्सिडर एज दॅट गॅस इज एनक्लोज्ड इन एन सिलेंडर. एक सिंगल समजूया आपण, एक मॉलिक्यूल, काही मोल, काही गॅस, त्याच्यामध्ये काय केलं ते एका क्लोज्ड सिलेंडर मध्ये आपण त्याला हीट देणार आहे आणि त्याची थोडी स्टडी करणार आहे कशा पद्धतीने. पी काय असणार आहे प्रेशर, बी काय असणार आहे व्हॉल्यूम, टी काय असणार आहे टेम्परेचर. याच्यामध्ये ई जर ऍड केलं तर ई काय असणार आहे एनर्जी. डीक्यू काय असणार आहे अमाऊंट ऑफ हीट सप्लाय टू गॅस. ओके गॅस पासून जी अमाऊंट ऑफ हीट सप्लाय होणार आहे त्याला आपण म्हणणार आहे डीक्यू. डीटी काय आहे हे सप्लाय केलेल्या हीट मुळे त्याच्यामध्ये जे सिलेंडर मध्ये जे काही चेंजेस होणार आहेत, ज्या कंटेनर मध्ये चेंजेस होणार आहेत, दॅट इज कॉल्ड एज चेंज इन टेम्परेचर. डी म्हणजे काय इंटरनल एनर्जी पण बदलणार आहे त्याच्यामध्ये. टेम्परेचर वाढवायला लागलो, गॅस कंटिन्युअसली द्यायला लागलोय, टेम्परेचर वाढायलंय म्हणजे काहीतरी एनर्जी व्हायला लागली, ती एनर्जी सुद्धा चेंज होणार आहे. डीडब्ल्यू म्हणजे वर्क डन असणार आहे. सीव्ही काय असतं स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. सीपी काय असणार आहे स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर. आपण पुढे M0 पण घेणार आहे, मोलार मास घेणार आहे. एसपी काय आहे प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॉन्स्टंट प्रेशर, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. या सगळ्या गोष्टी ज्या ज्या कंटेंट आपण वापरणार आहे ते आता घेतलं. आता तेच सीझन आहे. आता काय केलं आपण सिंपल एक कुकर घेतला असं समजू, ते कुकर आहे, हे हँडल आहे कुकरचं. ओके या कुकरला आपण एक असा जाळ दिला. ओके दिस इज नॉट भात शिजविंग. आता इथं आपण काय करणार आहे, इथं काय मॉलिक्युल्स आहेत असं समजू, गॅस आहे. ओके आपण आता त्याला काय करणार आहे, त्याला कंटिन्युअसली हीट दिलं. हीट दिलं म्हणजे काय केलं डीक्यू अमाऊंट ऑफ हीट सप्लाय टू भांड. ओके टू कुकर. आता याच्यामध्ये काय चेंज व्हायला लागलंय प्रेशर. ओके बट याच्यामध्ये व्हॉल्यूम बदलत नाही, हे व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. काय कॉन्स्टंट आहे व्ही कॉन्स्टंट आहे, व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, बदलणार नाहीये. मग डीक्यू बरोबर काय येणार आहे, जसं जसं पिढ्यांनो जसं जसं आपल्याला डीक्यू द्यायला लागलोय तसं तसं कॉन्स्टंट स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. पण कोण चेंज व्हायलंय टेम्परेचर चेंज व्हायलंय ना, हो टेम्परेचर वाढायला ना, त्याचं टेम्परेचर वाढायला लागलंय, व्हॉल्यूम बदलत नाहीये. प्रेशर कुकर मध्ये जर आपण काही शिजवायला ठेवलं तर त्याचं काय होतं प्रेशर आत वाढायला चालू होतं. ठीक आहे का असं होतं थोड्या वेळानं कुकर असं वाढवलं जाते नाही, कंटिन्युअसली दिलंय. मीन्स काय झालंय इथं मग डीडब्ल्यू काय आहे का नाही, कारण व्हॉल्यूमच चेंज नाही आहे म्हणजे वर्क डन 0 आहे. मग याच्यामध्ये एनर्जी किती असायला पाहिजे, डी ही याच्यातली एनर्जी आहे. म्हणजे जर या पहिल्या सिच्युएशन मध्ये काय घेतलं, एक कुकर घेतला पूर्ण बंदिस्त क्लोज, त्याला गॅस जोडला, त्याच्यात व्हॉल्यूम चेंज होणार नाही, व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, कंटिन्युअसली हीट सप्लाय केलंय,
टेम्परेचर मध्ये चेंजेस व्हायला लागले, व्हॉल्यूम कॉन्स्टंट असल्यामुळे वर्क डन 0 आहे. मग याच्यातलं जी सिच्युएशन आहे dq1 बरोबर एनर्जी प्लस वर्क डन. हो, एनर्जी पण चेंज व्हायला, याच्यातली चेंज व्हायला एनर्जी, इंटरनल एनर्जी काहीतरी बदलायला लागले, वाढायला लागले, पण वर्क डन सुद्धा काहीतरी, पण वर्क डन 0च आहे सध्या. म्हणून ही पहिल्या सिच्युएशन मध्ये सो देअरफॉर dq1 बरोबर de लिहितो, कारण वर्क डन किती आहे रे, 0 आहे. मग मला dq1 ची व्हॅल्यू आहे ना, मग मी असं लिहू का, dq1 बरोबर cv dt, दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज एन dq1 बरोबर d इक्वल टू cv dt, इक्वेशन नंबर 1. द सेकंड सिच्युएशन इज हियर. इथं दुसरी सिच्युएशन घेऊ बाळांनो. या ठिकाणी काय दुसरी सिच्युएशन घेणार आहे बघा. हे तेच भांड्यामध्ये काय घेतलं, परत हे मॉलिक्यूल खाली काय लावला, दिवा नाही, दिव्यावर पेटत नाही, गॅस लावला, पेटवला. ओके, सो याच्यातून काय झालं, हे हीट व्हायला चालू झालं. हे काय आहे, हे पिस्टन आहे. काय आहे रे, पिस्टन. हे पिस्टनला आपण काय केलं, आता हे जसं जसं हीट देईल, लक्ष द्या, जसं जसं आपण ह्याला dq2 हीट देऊ, dq2 हीट देऊ, dv चेंज होणार आहे. dv चेंज होणार आहे म्हणजे काय रे, हे इथं जाणार ना रे, हे या ठिकाणी जाणार, म्हणजे याचं हे जे झालं ते काय झालं, व्हॉल्यूम चेंज झालं. जसं जसं हे होणार आहे, इथं प्रेशर कॉन्स्टंट राहणार आहे. जसं जसं आपण गॅस हीट करायला लागलोय, टेम्परेचर बदलायला, हो, dq2 बरोबर cp इंटू dt, टेम्परेचर चेंज व्हायलाय पण प्रेशर कॉन्स्टंट राहण्याचा प्रयत्न करायलाय. प्रेशर जर वाढलं तर हे काय केलं, व्हॉल्यूम चेंज केलं, म्हणजे p इंटू dv. प्रेशर कुणाला चेंज करायला, व्हॉल्यूमला चेंज करायला. प्रेशरनं व्हॉल्यूम बदलायले म्हणजे काय झालंय, वर्क डन झालंय. हे पिस्टन जसं जसं हीट देऊ, अमाऊंट ऑफ हीट देऊ, याच्यामध्ये प्रेशर वाढायला लागलं, म्हणजे प्रेशर ऍडजस्ट होण्यासाठी हे पिस्टन वर सरकायला लागलं. पिस्टन वर सरकायला लागलं म्हणजे त्याचं व्हॉल्यूम बदलायला लागलं, चेंज व्हायला लागलं. व्हॉल्यूम चेंज व्हायला लागलं त्यावेळेस प्रेशर कॉन्स्टंट राहतंय, म्हणजे व्हॉल्यूम बदललंय याचा अर्थ वर्क डन झालंय. मग dq2 बरोबर प्रेशर ऍट स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर इंटू dt. मग आपण याला या ठिकाणी काय केलं रे बाळांनो, सो dq2 बरोबर de प्लस dw, या सगळ्यांच्या व्हॅल्यूज टाकू. dq2 काय आहे आपल्याकडं, cp इंटू dt बरोबर de मला मी याच्यावरून घेऊ शकतो cv इंटू dt प्लस dw काय माझ्याकडे वर्क डन p इंटू dv. इकडला टर्म मी या साईडला पाठवला, cp dt मायनस cv dt pv dv बरोबर. देन देयरफॉर वी नो, काय नो, एक मोल, 1 मोल घेतलंय ना आपण, एक सिंगल घेतलंय. सिंगल घेतलंय म्हणजे यांची किंमत किती आहे, 1, म्हणजे pv इक्वल टू nRT होतं आपल्याला. मग n एकच आहे म्हणजे pv बरोबर काय आलं रे, RT आलं. हे काय आहे, आयडियल गॅस इक्वेशन. तो मग याला डिफरन्शिएट करू तर pv dt बरोबर r इंटू dt. याला डिफरन्शिएट केलं, प्रेशर कॉन्स्टंट आहे ऍज इट इज ठेवलं, dv ला चेंज केलं, r हे कॉन्स्टंट आहे, dt बदलायला लागलंय. ओके, मग आपण काय करू, pv dt च या ठिकाणी रिप्लेस करू. म्हणून मी या ठिकाणी लिहितो cp मायनस cv ब्रॅकेट मध्ये dt बरोबर r dt ठेवलं. मग या ठिकाणी dt डिस्टॅन्स, सो cp मायनस cv बरोबर r. सो दिस इज युअर मेयर्स रिलेशन. हे काय झालं, मेयर्स रिलेशन झालं. मग मेयर्स रिलेशन मध्ये पुढे जर आपल्याला वापरायचं झालं, cp बरोबर sp इंटू m0, cv बरोबर sp इंटू m0. पिढ्यांनो इथे घेतलं ना sp आणि sv, आपण इथे घेतलंय. ओके, मग मी इथे sv घेतो. हे sv यांची जर व्हॅल्यू टाकली आपण तर आपल्याला इक्वेशन काय येतं बघा, spm0
मायनस एस व्ही एम शून्य आर अपॉन जे. सो देअरफॉर हे जे काय आहे आपल्याला या ठिकाणी जे ला आपण म्हणतोय मेकॅनिकल इक्विव्हॅलेंट ऑफ हीट. जे काय आहे मेकॅनिकल इक्विव्हॅलेंट ऑफ हीट. ओके. सो याच्यामध्ये एम शून्य कॉमन काढलं तर एस पी मायनस एस व्ही बरोबर आर अपॉन जे. जे एम झिरो ला पलीकडे पाठवलं एस पी मायनस एस व्ही आर अपॉन एम झिरो इंटू जे. सो दिस इज युअर अनदर वन इक्वेशन फॉर द मेयर्स रिलेशन. याच्यावर सीईटी ला सुद्धा क्वेश्चन्स आहेत विचारलेले आहेत, थेअरीला सुद्धा याच्यावरचे प्रॉब्लेम आहेत आणि हे पूर्ण डेरिव्हेशन सुद्धा आयएमपी असणार आहे. राईट.